जय श्रीराम मंडळी, आपण आता इंजिन रूम मध्ये आहोत। आजच्या शिफ्टची सुरुवात होते कालच्या कामाच्या फॉलोअपने। लिकेज पाईपलाईनमुळे जे सी वॉटर बिल मध्ये जमा झालं होतं ते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया मी आता वेल्डम पंप कनेक्ट करून सुरू केली आहे। हे पाणी जास्त दिवस ठेवणं योग्य नाही। एका बाजूला ट्रान्सफरचं काम सुरू असताना आम्ही दुसऱ्या महत्त्वाच्या कामाला हात घातला आहे, तो म्हणजे प्युरिफायर मेंटेनन्स। तर मंडळी, आता आपण आहे प्युरिफायर जवळ। तुम्ही बघताय हा आमचा प्युरिफायर। आता हे आपल्याला खोलून याला साफ करायचा आहे। तर चला आपण आता ह्याला खोलूया। आमचे 3 साप आणि 32 साप पण आहेत। तुम्ही बघू शकता आम्ही प्युरिफायर ओपन केला आहे। आणि मंडळी, किती भारी गोष्ट आहे बघा। हे प्युरिफायर तेच आहे जे आपल्या जहाजाच्या फ्युअलला म्हणजेच डिझेलला क्लीन करतात। पण गंमत म्हणजे याच प्युरिफायरचे बाउल्स क्लीन करण्यासाठी आम्हाला फ्युअलचा वापर करावा लागतो। आहे ना एकदम उलटा सीन। या प्युरिफायरचे आतले सर्व बाउल्स आम्हाला व्यवस्थित साफ करावे लागणार आहेत। गाळ वगैरे बाजूला करून त्यांना परत चकाचक करायचं आहे। तुम्ही बघता हे सर्व भाग आता आम्ही खोलून ठेवले आहेत। साफसफाई सुरू आहे। आज आम्ही हे फिटिंग करणार नाही, ते काम आम्ही उद्या करणार आहे। चला तर मग आता जाता जाता एक सांगा, तुम्हाला इंजिन रूम मध्ये काम करायला आवडेल की डेक वरती? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा।